लातूर नवोदय विद्यालय येथील अनुष्का किरण पाटोळे या मुलीचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. हे प्रकरण महाराष्ट्रभर गाजत असताना आज दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी औसा तालुक्यातील टाका गावी अनुष्का किरण पाटोळे या कुटुंबाची घेतली भेट. पहा सविस्तर माहिती. इंडिया स्टार न्यूज 9 मराठी, महाराष्ट्र, औसा. आणि ह्याला खुनाचाच कलम, कारण ही खूनच आहे. कारण अशी फाशी लागणारच नाही. एक तर मला द्या, नाहीतर दुसऱ्याला द्या. आणि जरी त्याला फाशी लागली, त्याला जी शिक्षा होईल त्याला ती मेल्यावर जी शिक्षा लागणार आहे ती मी शिक्षा भोगायला तयार आहो. तिथल्या 2 कंत्राटी कर्मचाऱ्यावर सगळी कारवाई केली. फक्त प्रिन्सिपलच्या नियंत्रणाखाली प्रशासन सगळं चालतंय. त्यांना म्हणजे पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांना नोकरीवर खुर्चीवर कायम ठेवलं. निलंबन नाही ना, बडतर्फ नाही, काहीच नाही. म्हणजे पुरावे सरळ सरळ घालून टाकायचे. हे सगळं चालू आहे सगळं. साहेबाची रात्री कलेक्टर मॅडम ऐका ना, तुम्ही अर्ज द्या म्हणले तरी नाव त्याचा जीव घालतो. गेला होता. आपण अर्ज दिले नाहीत ना. मग त्याने तात्काळ उचललं का तिथून, पोलिसांना बोलवलं नाही. आम्ही आई वडील त्यांना फोटो काढायला टाइम होता, तिथं टाइम आहे, फोटो काढायला टाइम होता. मग आम्हाला तुम्ही 9च्या दरम्यान आई वडिलांना फोन करा, कारण पुरावे नष्ट करायचा हेतू त्यांचा. नाही नंतर गेले, तिला घेऊन गेल्यानंतर त्यांनी पोस्टमॉर्टम रूमला आणल्यानंतर तिथले सगळे पुरावे नष्ट केले शाळेतल्यांनी. गाडीमध्ये पाठीमागे डिगीमध्ये टाकून नेलं तिला. आणि गाडीची डिगी उघडली. टाकणार होते सर, तिला सीसीटीव्ही मध्ये दिसायला पहिल्या सुरूला डिगी उघडलेली. कारण रात्री तिचा जीव गेलेला आहे. तिचे पूर्ण बॉडी तिची काटलेली आहे सर. तिनं डिगी मध्ये बसली नाही. माझी मुलगी शरीराने जाड जोड होती माझी मुलगी. ते डिगी मध्ये बसल्या नाही, त्याच्यानंतर तिला शीटवर टाकून नेले. त्याला डिगी सध्या बंद करायची लक्षण आहे त्यांना. आणि ती मुली बाहेर काढल्यात सर. मुली बाहेर काढून मग हिचा जीव होता, तिने म्हणते तिचा जीव होता तर तुम्ही मुली हे सगळे बाहेर काढायची का तुम्ही वाट बघितलो? तुम्ही डायरेक्ट ॲम्ब्युलन्स बोलवलं का नाही? तिथल्या पुण्या डॉक्टरला का तुम्ही बोलवलं नाही? तिथं नर्स होती तिथं. आम्हाला तुमच्या माध्यमातून न्याय मिळणार आहे. तुम्हीच आपण आई म्हणून आपलं जे ऑब्झर्वेशन आहे बरोबर आहे. त्याची संपूर्ण चौकशी आहे ती CID मार्फत करायला आपल्याला एक तर काल पोलिसांची आपण बोललो. आता हे जे तुम्ही सांगताय की जर त्यानं आत्महत्या केली किंवा काही झालं तर ताबडतोब तुम्हाला त्या ठिकाणी बोलवलं पाहिजे. त्यानंतर पोलीस तिथं यायला पाहिजे. मला पण माहीत नाही तिथे पोलीस आली तिथं, पण पोलीस न येता तिथून ती बॉडी अशी घेऊन पोलीस आणि पंचनामा तिथे करायला पाहिजे झालेलं. आता ते तुम्ही सांगताय ते ऑब्झर्वेशन आहे ते करायला पाहिजे, इन्व्हेस्टिगेशनमध्ये आलं पाहिजे. CID इन्क्वायरी आपण करायला आला होतो. CID इन्क्वायरी करायला त्याच्यामध्ये असं आढळलं. आता तिथं अडचण एवढीच आहे, तिथं सगळ्या मुली 30-40 मुली तिथे आता तुमचं जे म्हणणं आहे की बाबा तिथं तिला फाशी लावू द्यायचा किंवा सगळं झाली तिचा गळा तर दाबू जाणार. त्याला ते आता या सगळ्या मुली ज्या आहेत त्यांना या मुलीने मात्र सांगितलेलं आहे की त्या महाराजांनी केलेले आहे. आणि पुढे मला काल सांगत होते की ज्यावेळेला ते मारहाण करत होते त्यावेळेला मुलगी एकदम अशी तिला एकदम आकारा झालेला आहे. आणि माझ्यावर अन्याय होतं असं तिथं मानसिकता होती. मी काही न करता मला मारहाण केली ते तर आहे. मारहाण केलेली ते सत्य आहे का? आता आपलं जे म्हणणं आहे त्यानं फाशी घेतली नसून फाशी देणारी दिलेली असावी. त्याच्यासाठी तुम्ही चौकशी होणं आवश्यक आहे. चौकशी झाली तर 302 लागू शकते. आता एवढ्या मुली तिथं होत्या तर त्याला ते रात्री उशिरा झाला असं काय तर पोलिसांचा म्हणून नाही. मुली झोपल्यानंतर ते केलेलं आहे. न्याय मिळवून देण्यासाठी मी झालेलो आहे. तर अनुष्का पाटोळे यांच्या हुशार मुलं तिला संविधानामधल्या अनेक गोष्टी त्यांना माहिती होत्या. महात्मा ज्योतिबा फुलेंच्याबद्दल त्यांना माहिती होती. आणि अत्यंत हुशार मुलांना त्या ठिकाणी नव्हतो. त्यामुळे ती अत्यंत हुशार असल्यामुळं 6वीमध्ये ती त्या ठिकाणी गेलेली होती. आणि
तिला त्या ठिकाणच्या काही लोकांनी तिच्यावर खोटा आळ घेऊन तिला मारहाण केलेली होती आणि त्या मारहाणीनंतर तिने आत्महत्या केली असं त्यांचं म्हणणं आहे. पण तिच्या आईकडून ज्या वेळेला मी सगळं ऐकलेलं आहे त्याच्यामध्ये याची सखोल चौकशी होणं आवश्यक आहे. CID मार्फत चौकशी झाली तिथून स्वतः आत्महत्या गळफास घेतलेला होता की त्याला गळफास लावला होता या बाबींची चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जर तसं आढळलं तर 302चा जो गुन्हा आहे तो गुन्हा ते आरोपींना लागणं अत्यंत आवश्यक आहे. 2 आरोपींना पकडलेलं आहे ते आता जेलमध्ये आहेत. पण त्या ठिकाणचा प्रिन्सिपल आहे किंवा अजून जे गुन्हा जबाबदार लोक आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशी ही सगळ्यांची मागणी आहे. आणि CID इन्क्वायरी करण्याची मागणीसुद्धा जी आहे ती मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मी त्यांच्याकडे मागणी करणार आहे. आणि या प्रकरणाची CID चौकशी झाली पाहिजे आणि सत्य समोर आलं पाहिजे एवढीच आमची सगळ्यांची भूमिका आहे. आणि नवोदय विद्यालय केंद्र सरकारचं असल्यामुळं हे जे HRD मिनिस्टर आपले धर्मेंद्र प्रधान आहे त्यांना मी निवेदन देणार आहे. आणि अशा या लातूर जिल्ह्यामधल्या या शाळेमध्ये अशा प्रकार घडलेला याची माहिती मी त्यांना देणार आहे. आणि या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीची आपली भूमिका आहे. एक तर मुख्यमंत्री फंडातून काही रक्कम यांना मिळते का त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. या कुटुंबातल्या एखादा कोणाला नोकरी देण्यासाठी आपण प्रयत्न करू. आणि रिपब्लिकन पक्षाच्या वतीने 1 लाखाची मदत जी आहे ती आम्ही नंतर यांना पोचवू. आज मी कुटुंबाची भेट तिच्या आईची भेट घेतलेली आहे आणि त्यांच्याकडून मला असं जी माहिती मिळालेली आहे त्यामुळे नक्की मी या प्रकरणामध्ये लक्ष घालेन.